काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांच्या विरोधात आता काँग्रेसचे नेते विरोधात गेले। दिल्लीमध्ये आधी मराठवाड्यातल्या नेत्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आणि आता राहुल गांधींकडे लिखित तक्रार करत भेटीची वेळही मागितली। नेमकं काय घडतंय काँग्रेसमध्ये बघूयात या रिपोर्टमध्ये। महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांनी उघडपणे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात दिल्लीमध्ये धाव घेतली। काही नेत्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आणि आता मराठवाड्यातील नेत्यांनी राहुल गांधींना पत्र लिहून भेटीसाठी वेळ मागितली आहे। खरगेंच्या भेटीत सपकाळांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली आहे। काँग्रेस नेत्यांनी तक्रार केलेलं पत्रही TV9च्या हाती लागलंय। मराठवाड्यातले काँग्रेस नेते माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार नामदेव पवार, संजय राठोड, माजी खासदार तुकाराम रेंगे दिल्लीमध्ये आहेत। राहुल गांधींना लिहिलेल्या पत्रामध्ये या नेत्यांनी नेमका काय आक्षेप घेतलाय तेही पाहूयात। गेल्या वर्षभरात हर्षवर्धन सपकाळांनी संपूर्ण महाराष्ट्राचाही दौरा केला नाही। सपकाळ हे वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता आणि सूचनांशिवाय काम करत आहेत। युथ काँग्रेस, महिला काँग्रेस, अल्पसंख्याक, ओबीसी अशा काँग्रेसच्या फ्रंट विंग सपकाळ यांच्यापासून दुरावलेल्या आहेत। महाविकास आघाडीतही सपकाळ हे फार कमी सक्रिय आहेत। राज्यसभेची जागाही काँग्रेससाठी मिळवू शकले नाहीत। विधान परिषदेची एक जागाही आपल्या प्रभावानं सपकाळांना मिळवता आली नाही। उलट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सपकाळांनी जागा सरेंडर केली। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही उमेदवार देताना स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतलं नाही। त्यात उमेदवाराची उमेदवारी मागे घेऊन भाजपसोबत हातमिळवणी केली। वावड्या उडवल्या जातात आहे आणि कोणी जर गेलं असेल तर त्यांनी नेतृत्वाला भेटावं। त्यामध्ये काही वावगं आणि याच्यामध्ये काही जरतर बोलण्यासारखं काही विषय नाही। पुण्याचे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अरविंद शिंदेंनी तर आधीच काँग्रेस हायकमांडकडे सपकाळांची तक्रार केलेली आहे। विधान परिषदेच्या बिनविरोध निवडणुकीला मूकसंमती होती का असा आरोप अरविंद शिंदेंनी सपकाळांवर केलाय। पाठीमागच्या विधानसभेच्या असेल किंवा लोकसभेच्या असेल, तात्पुरतं येतात पक्षामध्ये, उपभोगतात, लोकसभेचं तिकीट घेतात, विधानसभेचं घेतात, पक्षाच्या जीवावर आमदार होतात तर निघून जातात। अशा काही गोष्टी होणार असतील तर त्याची सावध, त्याचा रिपोर्ट आम्हाला पक्षश्रेष्ठींकडनं देणं खूप गरजेचं वाटतं। म्हणून पक्ष हितासाठी मी ती तक्रार केलेली होती। मित्र पक्षांनी माघार घेतली त्यावेळेला एकही पक्षश्रेष्ठींनी नाराजगी व्यक्त नाही केली। बरं ठीक आहे, तुमचा निर्णय निश्चितच पक्षश्रेष्ठींचा अधिकार आहे तो निर्णय करण्याचा, पण चर्चा आम्हाला विश्वासात तर घ्यायला पाहिलं होतं। आम्हाला कुठेतरी लेफ्ट आउट वाटायला लागलं, म्हणून हा आमचा विषय की हे पक्षाच्या हिताचं नाही। मला वाटतं हर्षवर्धन सपकाळ एवढे उत्तम प्रदेशाध्यक्ष याच्यापूर्वी मिळाले नसतील की जेवढी काँग्रेसची प्रगती झाली। त्याच्यामुळे मला वाटतं काँग्रेसचं नेतृत्व असंच असतं। त्याच्यामुळे किती हटाव केलं तरी हर्षवर्धन सपकाळच त्या ठिकाणी राहतील आणि ते आमच्यासाठी चांगलं आहे की काँग्रेसमुक्त मोहिमेला त्यांचा हातभार लागेल। विश्वासात घेत नाही अशी तक्रार काँग्रेसच्या नेत्यांची आहे। आता सपकाळांबद्दल काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेणार हे बघावं लागेल। नागपूरहून गजानन उमाटेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।